ताठ बसा. दीर्घ श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास सोडा. अरे हे रेकॉर्ड कुठं व्हायले आता? परत एक दीर्घ श्वास आणि आणि ते नाही सोडा. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. तुम्ही आता संघर्ष या हृदयाच्या रीतीने डोळे उघडून घे. गेल्या वेळेस कुठवर आलो होतो? योग मार्गाचे उपाय सर, संतोष पर्यंत आपण हे केलं होतं. संतोष म्हणजे चित्तप्रसादनाचे उपाय घेतले होते आणि नंतर संतोषचं सांगत होतो. नियमामध्ये ते संपलेलं बहुतेक. संतोष हा जो मार्ग आहे तो संपलेला होता. आता हो. पुढे बघूयात काय काय आहे. संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याच्यामध्ये काय काय बघता येते बघू. त्याच्यात आहे तप. तर तपाची व्याख्या काय सांगता येईल हो? थोडक्यात कशाला म्हणायचं? अशुद्धींचा नाश करायचा तपाने, म्हणजे मनाच्या पण, मनातली आणि शरीरातली साधनेनी. ठीक आहे. आणखीन तप काही? म्हणजे कठीण परिश्रम. कठीण परिश्रम. ठीक आहे. आणखीन काय सांगता येईल? तप म्हणजे तप 12 म्हणजे वर्षाचा काळ. सातत्य. हा, सांगितलं. 12 वर्षाचा काळ म्हणजे तप असंही आपण म्हणतो. ठीक आहे. आणखीन रवी सर काय सांगितलं तुम्ही? तप म्हणजे सातत्य. ठीक आहे. ठीक आहे. एखादे साध्य साध्य करताना, एखादे ध्येय साध्य करताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, येणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या सर्वांना चूकपूर्वक, आलं लक्षात? बघा परत बघूया. तप म्हणजे द्वंद्वांना सहन करणे किंवा विरुद्ध गोष्टींना सहन करणे. आता आपण सामान्यतः तपाचा अर्थ काय घेतो? की एका पायावर उभं राहून तपश्चर्या करणे, किंवा पाण्यात उभं राहून तपश्चर्या करणे, किंवा कडेने जाळ लावून मध्ये उभा राहून तपश्चर्या करणे, असा त्याचा अर्थ सामान्य जनमानसामध्ये त्याचा अर्थ असा घेतला जातो. परंतु पतंजली योगसूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे? तपोद्वंद्व सहनम म्हणजे काय? तर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, आता आपल्या योग मार्गातील मुख्य ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे, मुख्य शेवटचं ध्येय काय आहे आपलं योग मार्गातलं? मोक्ष प्राप्ती. मोक्ष प्राप्ती, समाधी. ते असेल किंवा समाधीची प्राप्ती असेल. शेवटचं 8वं अंग जे आहे ते समाधी, म्हणजे त्याच्यातूनच आपल्याला मोक्ष प्राप्ती होणार आहे. तर तिथं काय म्हणलेलं आहे की आपलं ध्येय साध्य करताना ज्या काही अडचणी येतील, ज्या काही समस्या येतील, त्यांना हसतपूर्वक त्यांना सहन करायचा आहे, त्यांचा प्रतिकार करायचा आहे आणि समोर जायचं आहे. जर समजा एखादी अडचण आली किंवा एखादी समस्या आली म्हणून आपण तिथून माघारी फिरायचं नाही. आलं लक्षात? माघारी फिरलं तर आपलं ध्येय साध्य होईल का हो? होणारच नाही. मग
आणि समस्या आल्या म्हणून दुःखी होऊन तिथं ते पण जमणार नाही. माघारी फिरणं पण जमणार नाही आणि समस्या आल्या म्हणून दुःखी होणं, कष्टी होणं हे सुद्धा तिथं जमणार नाही. तर हे सगळं सहन करीत, प्रतिकार करीत पुढे जाणं, आपले ध्येय गाठणं म्हणजेच तप. तर काय म्हणले बघूया पुढे. आपले ध्येय साध्य करताना येणाऱ्या अडचणींना, समस्यांना दुःखी न होता सामोरे जाणे म्हणजे तप. मग आता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये तपाचा अवलंब कसा करता येईल, किंवा आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टीमध्ये तप कसं समावेश करता येईल, येईल का करता? हो, करता येईल ना. करता येईल, बरोबर आहे. हा, मग ते आपण कशा एखाद्या गोष्टीचा हा हा आपण संकल्प केला हा आणि त्या संकल्पाला सातत्याने लावून धरलं हा आणि तो सिद्ध होईपर्यंत त्याच्या मागे राहिलो आनंदाने, तर ते होऊ हा, शकतं. बरोबर आहे. आता रोजच्या साहजिक जीवनामध्ये मोक्ष मिळवणं हे तर ठीक आहे, पण जीवन जगताना जगणं सुद्धा ते पण गरजेचंच आहे. म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्या मागे बरीच कामं असतात, बरोबर आहे. ती पूर्ण करणं, ती व्यवस्थित पूर्ण करणं ते सुद्धा आपल्याला महत्वाचंच आहे, बरोबर आहे. आता अर्थार्जन करणे म्हणा किंवा आणखी कुठल्या गोष्टी म्हणा, ते सुद्धा योग्य रीतीनं होणं गरजेचं आहे. समजा विद्यार्थ्याला शिक्षण घेणं हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. मग शिक्षण घेताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणींना सामोरे जाऊन त्याने शिक्षण घ्यावं, किंवा आणखीन कोणती बरीच उदाहरणं आपल्याला सांगता येतात. तर तपामध्ये आपण दोन तीन गोष्टी बघूयात. एक आहे विपरीत परिस्थितीत आनंदी राहा, दुसरी आहे अपयश सहजतेने घ्या, आणि तिसरी आहे परिस्थितीवर नियंत्रण. आता विपरीत परिस्थितीत आनंदी राहा म्हणजे काय हो, काय सांगता येईल इथं? आजूबाजूला कितीही त्रास असेल तर तो आपण हा, इग्नोर करायचा. हा. मग याच्यात एखादं उदाहरण काय सांगता येईल हो आपल्याला? आणि दीदीला काय सांगता येईल? एखाद्या मुलीचं सांगता येईल का? तर सासरू अशा मुलीचं सांगता येईल का उदाहरण? हा, ते पण सांगता येईल. किंवा मागे आपण ज्या खूप मोठ्या महामारीला सामोरे गेलो, हा कोरोनाच्या, हा तर त्या स्थितीमध्ये आपल्याला इतर देशांकडनं लस मिळत नव्हती. हा तर त्या दुःखावरती मात करून आपल्या राष्ट्रातल्या लोकांनी अशी लस निर्माण करून इतरांना पण दिली, इतर देशांना मदत केली. बरोबर विपरीत आहे. परिस्थितीत उभे राहिले आपले सगळे शास्त्रज्ञ आणि त्यांनी सिद्ध करून विपरीत दाखवलं. हा, म्हणजे हे एक प्रकारचं तपच आहे, बरोबर आहे. तसेच आणखीन काय सांगता येईल? एखाद्या सासरू अशा सुनेचं सांगता येईल का उदाहरण? काही ठिकाणी अशी अवघड परिस्थिती असते की सासूकडून पण त्रास होतो, नंदांकडून, जाऊकडून, सगळ्याकडूनच त्रास होत असतो. आणि कधी कधी आपला नवरा सुद्धा विपरीत परिस्थितीनं बोलू शकतो, तिघाचा ऐकणारा असू शकतो, आणि अशा परिस्थितीत सुद्धा ती चांगलं जगते, चांगलं काम करते. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं तपच आहे, बरोबर. आता मी सांगतो म्यूट करा की कोण आहे. सांगता येईल. तसेच आणखीन कुठलं उदाहरण देता येईल इथं विपरीत परिस्थितीत? म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये हं, ती महिला एखाद्या हं, उत्तम शिक्षणासाठी सिलेबसला अभ्यासक्रमाला प्रवेश घेते हा आणि विपरीत परिस्थिती असताना पुन्हा त्याच्यात यशस्वी होते, असंही म्हणतात. हा तेही तिचं एक प्रकारचं काय आहे, तपच आहे. आता एक जरी लहान मुलं असलं तरी किती हे करतं बघा ते. आणि एक दोन मुलं असून सुद्धा कधी कधी पेपरला येतं की ही मुलगी पोलीस झाली, ही अशा मोठ्या ठिकाणी पदावर आली. कारण सगळ्या जिम्मेदाऱ्या, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा ती कठीण परिस्थितीचा सामना करून तिनं ते पद गाठलं. म्हणजे ते सुद्धा तिच्या आयुष्यामधलं एक तपच आहे.
आणखीन काय सांगता येईल? सर मला नाव नाही सांगता येणार, परंतु हा. आपल्या सैन्यामधल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हम्म, त्याच्या पत्नीने अत्यंत हम्म, संघर्ष करून हम्म, त्याची जागा प्राप्त केली. आणि हम्म, त्यांनी हम्म, सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याची अपूर्ण राहिलेली इच्छा सैन्यातली मी हम्म, पूर्ण करणार आहे म्हणून. आणि हम्म. तेव्हा तिला 2 मुलं सुद्धा होते, तरी पण तिने ते केलं होतं. हो, बरोबर आहे. हे ऐकलंय मी, पण मलाही नाव हम्म. आठवत नाहीये. हा, मला पण म्हणजे नाव नाही आठवत आहे, पण मी ते वाचलं होतं. म्हणजे अशी बरीच उदाहरणं आपल्याला देता येतील. जीवन जगताना सुद्धा आपल्याला तप तिथं महत्वाचं आहे. त्याचसोबत सर, आणखीन काय? सिंधुताई सपकाळांचं फार ताजं उदाहरण आहे. हा, हा. की त्या सगळ्यांच्याच आई झाल्या बरोबर आहे. आणि आणि इतक्या त्याही सगळ्यांना विपरीत आनंद दिला. परिस्थिती. हा, हा. विपरीत परिस्थितीत. हा. विपरीत परिस्थितीतून त्या बाहेर पडल्या अगोदर, आणि बाहेर पडून त्या खचून न जाता, डगमगून न जाता, ते आपल्या स्वतःला तर सुधारवलंच त्यांनी, त्याचसोबत आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सुधारवलं. बरोबर आहे. असं तप, हे त्यांचं तप आहे. आपण रवी बापटले यांचं पण उदाहरण घेऊ शकतो सर. हसेगाव मध्ये HIV पॉझिटिव्ह मुलांसाठी त्यांनी आश्रम काढला. बरोबर आहे. तर त्यांना खूप विरोध झाला ते सुरुवातीच्या काळात. चांगलं काम करताना हा विरोधच होतो. सुरुवातीला विरोध होतो, पण काही कालावधी गेल्यानंतर त्याची वाहवाही सगळं जग करत असतं. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा किती त्रास सहन करावा लागला, पण आज जग त्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे. बरोबर आहे. तसेच आपले सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, त्यांना किती त्रास सहन करावा लागला, पण त्यांचं लक्ष काय होतं, ध्येय काय होतं, की सामान्य माणसापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे, सर्वांनी शिकलं पाहिजे, हे त्यांचं लक्ष आहे. बरोबर आहे. तर बघा, त्याच्यात सुद्धा 2 फरक असतात. एक स्वतःसाठी जगणारे आणि एक दुसऱ्यासाठी जगणारे. स्वतःसाठी जगणारे हे आपल्या पुरतेच असतात, पण जे दुसऱ्यासाठी जगतात ते मात्र अजरामर होऊन जातात बघा. बरोबर आहे का? एक फार लग्न चांगलं होऊन. उदाहरण आहे. हा, नगर जिल्ह्यामध्ये हम्म, डॉक्टर भनगे म्हणून आहेत. हा, तर ते त्या परिसरामध्ये प्रॅक्टिस करायला जायचे खेड्यामध्ये. आणि त्यांना हम्म, उकिरड्यावरती एक तरुण महिला हम्म, आपलीच विष्ठा हम्म, खाताना त्यांनी पाहिली हम्म, आणि ते हादरलेच. मग ते घरी हम्म, गेले, बायकोला सांगितले की वेडी मुलगी आहे, ती असं असं करते, आपण तिला घरी आणू. आणि हम्म, त्यांनी तिला घरी आणलं, पोलिसांची मदत घेतली आणि त्या हम्म, मुलीला बरं केलं. तर ती MBBS डॉक्टर होती. हम्म. आणि नंतर डॉक्टर भणगेंनी आपलं स्वतःचं आयुष्य न जगता असे वेडे जमा करायला सुरुवात केली नगरमधली. हा, आता हा, हा, त्यांचं इतकं प्रचंड मोठं काम चालतं आणि ती जी पहिली डॉक्टर वेडी आहे ती त्यांच्याकडे मदत हा. करते, डॉक्टर म्हणून त्यांना मदत करते. आता बर. तिथे लगभग 250 वेडे आहेत आणि 2.5-3 एकर मध्ये बांधकाम केलेलं आहे सरांनी. हा. म्हणजे हे सुद्धा त्यांचं एक महान तपच आहे. बरोबर आहे. अशी बरीच उदाहरणं आपल्याला इथे देता येतील. मग काय म्हणले बघा परत, आपण दुसरा मुद्दा काय आहे बघा, आपण आहोत त्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये शेकडो लोक आनंदात जगत आहेत. आणि आपल्याला प्रत्येकाला काय वाटतं, की आपलं दुःख हे सगळ्यांपेक्षा मोठं आहे. बरोबर आहे. आपल्याच पदरी जगातले सर्व दुःख कष्ट आहेत, असा काही लोकांचा ग्रह असतो. असतो का हो? बरेच जणांचा असतो, की देवानं माझ्यासोबतच असं का केलंय. बरोबर आहे. त्याला दुसरं कोणी सापडलं नव्हतं का, असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आणि ती व्यक्ती काय करते, की स्वतःचीच एक आत्मटीका करण्याचं काम करते. मग हे सुद्धा तिथं टाळणं म्हणजेच तप आहे. बरोबर आहे. तसेच पुढे काय म्हणले बघा, मंगेशकर पाडगावकरांची एक कविता आहे त्याच्यामध्ये, पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, किंवा पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं,
तुमचं तुम्हीच ठरवायचं. कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत, तुमचं तुम्हीच ठरवायचं. किती छान कविता आहे बघा. बरोबर आहे. म्हणजे हे सुद्धा तपामध्ये लागू करता येईल का हो आपल्याला? जगायचं तर आहेच, मग कणत कणत जगायचं की हसत हसत जगायचं, ते सुद्धा तिथं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे. आपलं आयुष्य म्हणजे आपल्याच पदरी खूप दुःख आहे, खूप कष्ट आहे असं न मानून घेता, कारण जास्तीच्या जिम्मेदाऱ्या ह्या परमेश्वर जी पात्र व्यक्ती आहे अशा लोकांनाच देते असं सुद्धा आपण ऐकलेलं आहे. बरोबर आहे. तसेच पुढं काय म्हणले बघा, जिंदगी के मुश्किलें तमाम है, फिर भी इन ओठों पर मुस्कान है, और अगर जीना ही है हर हाल में तो फिर मुस्कुरा कर जीने में क्या नुकसान है. बरोबर आहे का हो? फारच छान आहे. बरोबर आहे. म्हणजे अशा गोष्टी आपल्याला जीवन जगताना अडचणी जरी आल्या तरी मदत करतात. हे आपण कुठून शिकलं? आता बघा पुढे आपल्याला परत स्वाध्यायामध्ये हे येणार आहे. आता ही पाडगावकरांची कविता आहे किंवा खालच्या ओळी कोणीतरी लिहिलेल्या आहेत. बरोबर आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळते. पण ते स्वाध्यायामध्ये कसं आपल्याला वापरता येते बघूयात ते पुढं. आणि खालच्या ओळी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. जीना तो हर हाल में है, सुखी असताना पण जगायचं आहे आणि दुखी असताना पण जगायचं आहे. का दुखी आहोत म्हणून मरायचं आहे का हो? सुसाईड करायची का दुखी आहोत म्हणून? बरोबर आहे. सुखामध्ये तर कुणीही जगतं. काय म्हणलंय? नदीच्या प्रवाहामध्ये वाहत्या पाण्यामध्ये कुणीही पोहू शकतं, पण जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो त्याला काय म्हणलेलं आहे? श्रेष्ठ म्हणलेलं आहे. बरोबर आहे. मग तसंच जीवन जगताना सुद्धा आनंदी असताना, सुख असताना तर कोणीही जगतं. बरोबर आहे. कोणीही जगेल, साधारण व्यक्ती सुद्धा जगेल. परंतु जो दुःखी असताना, कष्टी असताना, भरपूर अशा समस्या असताना सुद्धा जीवन जगतोय, तोच खरा जीवनकार आहे. बरोबर आहे का? बोलत जा. हो सर, ऐकतो आम्ही. हा, चालतंय, ठीक आहे. पुढे बघू. दुसरा एक बघूया मुद्दा. आता अपयश सहजतेने घ्या. तर ह्याच्यामध्ये काय सांगता येईल? आता बऱ्याच गोष्टी बघा, आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो, भरपूर प्रयत्न करतो, पण ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. भरपूर प्रयत्न करून सुद्धा ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. मग काय म्हणले? जीवनात यश अपयश ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे चालतात. मग काम करताना अपयश आलं तरी खचून जाऊ नका आणि पुन्हा प्रयत्न करा. अपयश आलं म्हणून त्याच्यावर चिंतन करणं योग्य आहे का अपयश आलेलं सोडून पुन्हा प्रयत्न करणं योग्य आहे हो? नाही, अपयश आल्यानंतर चिंतन तर केलंच पाहिजे, चिंता न करता. आणि का आलं म्हणून विचार करून पुढे गेलं पाहिजे. बरोबर आहे. अपयश का आलं आणि कशामुळे आलं ते सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला अनुभवातून शिकायला मिळतात बघा. बरोबर आहे. की एखादं कार्य करताना अपयश आलं की तिथंच थांबायचं नाही, त्याच्यातून शिकून घ्यायचं का अपयश आलं आणि ती चूक परत होऊ द्यायची नाही. आलं लक्षात? याच्यातून पण एक आपल्याला अनुभव मिळतो आणि खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणं. आता बघा, झालेल्या गोष्टीवर विचार करत बसण्यापेक्षा तिथं वेळ घालवायचा नाही. झालेल्या गोष्टीवर वेळ न घालवता आता परत आपली पुढची तयारी काय करावी लागेल, त्याच्यावर जर वेळ घातलं तर आपल्याला अपयशाच्या ठिकाणी परत यश मिळू शकतं. बरोबर आहे. एखादी गोष्ट आपल्याला वाटतं की परमेश्वरानं आपल्यासोबत असं का केलं असेल, की आपलं हिरावून का घेतलं असेल. बरोबर आहे. परंतु त्याच्या डोक्यामध्ये थोडं वेगळंच असतं. आपल्याला काय चांगलं आहे हे त्याला पण माहित असतं. बरोबर आहे.
आता बघा एक इमेज बघूयात म्हणजे लक्षात येईल. आता बघा एक मुलगी आहे, तिच्यापाशी छोटा डॉल आहे, बरोबर आहे. पण त्या डॉलवर तिचं प्रेम आहे. आणि ईश्वर जो आहे, आता समजा ती डॉल फाटली किंवा ही झाली, खराब झाली, म्हणजेच असं समजायचं तिथं की एखाद्या गोष्टीवर आपलं खूप प्रेम असतं किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी असते किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप प्रयत्न केलेले असतात, परंतु ती मिळाली नाही. मग त्या ठिकाणी असं पण होऊ शकतं की असं म्हणलं जातं बघा की ईश्वराला सगळं माहित असतं, आपल्याला काय योग्य आहे हेही राहून घेतलंय, म्हणजे तिथं दुसरं काहीतरी आपल्याला भेटणार आहे आणि ते कदाचित जे आहे त्याच्यापेक्षा मोठं सुद्धा असू शकतं, बरोबर आहे. बघा आपल्या जीवनामध्ये बरेचदा असं बी होतं बघा की एखादी गोष्ट घडून गेली, आपण तिच्याबद्दल भरपूर चिंता करतोय, पण काही दिवस झाल्याच्या नंतर 6 महिने वर्ष असं झाल्यानंतर मग आपल्याला वाटतं की ते झालं नाही ते बरं झालं. असं कधी झाले का कुणाच्या जीवनात? तेव्हा असं वाटतं ना की आपल्याला परमेश्वरानेच वाचवलं म्हणून. हा, ते वाचवलं, बरोबर आहे, ठीक आहे. पण अशा पण गोष्टी असतात काही की आपण त्याच्या मागे धावत असतो, परंतु ती गोष्ट झालेली नसते, त्यामुळे आपण दुःखी असतो. पण काही कालावधी गेल्यानंतर 6 महिने वर्ष गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते झालं नाही तेच बरं झालं, असं सुद्धा होतं, बरोबर आहे. असं काय झालंय का कुणाच्या आयुष्यामध्ये? तर आमच्या शेजारी एक असं घडलं होतं 10 वर्षापूर्वी की हं, तो माणूस प्रायव्हेट व्हेकलनं, म्हणजे ते जीप वगैरे असतात का, हं, हं, अशा गाड्यांनी प्रवास करत होता आणि त्याला नेहमी हं, सवय की फ्रंट सीटला बसायचं. हं, त्या दिवशी अ, त्याला फ्रंट सीट भेटली नाही, त्यामुळे त्याने इतका वैताग त्रागा केला. त्या ड्रायव्हरशी बरोबर, भांडला, माझी ही रिझर्व टू, मी नेहमीच जातोय ह्यातून, तू का नाही माझ्यासाठी ठेवली वगैरे. पण पर्यायाने बरोबर, त्याला ती जागा नाही भेटल्यामुळे मागं बसायला लागलं. आणि एक बरोबर आहे. अर्धा तास पुढे गेल्यानंतर त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि फ्रंट सीटचा माणूसच ऑन द स्पॉट गेला. बरं. मग ते मग झाल्यानंतर सगळ्यांना असं, म्हणजे त्याला स्वतःला वाटलं की मला आज देवाने वाचवलं, किंवा मी पुढे बसण्याचा आग्रह नाही केला म्हणून मला कदाचित मी आज वाचलो. जे पाहिजे होतं ते नाही झालं, असंच झालं तिथं. जे पाहिजे होतं ते नाही झालं, म्हणून चांगलं झालं, बरोबर आहे. आणखीन काय उदाहरण देता येईल? सर, योगी अरविंदांच्या जीवनातली अशीच घटना आहे. हं, योगी अरविंदांना त्यांच्या वडिलांनी म्हणलं होतं तुम्ही भारतामध्ये या, आणि हं, त्यांनी एका जहाजाचं तिकीट काढलं होतं, त्यात त्यांची यादीत नाव पण आलं होतं. हं, परंतु योगी अरविंद त्या जहाजाने आले नाहीत, कारण त्यांना इकडे आय एस व्हायचं नव्हतं. त्यांना हं, आध्यात्मिक जीवन जगायचं होतं आणि त्यांच्या हं, वडिलांना ते एक नको चुकलं होतं. होतं वाटतं ना सर काहीतरी त्यांचं. परंतु हम्म. परंतु काय झालं की त्याने त्या जहाजात जायचं नाही असं ठरवलं. ते दुसऱ्या जहाजाने हं, बसले आणि हे हं, जहाज पूर्ण बुडालं आणि त्यात त्यांच्या हं, यादीत नाव होतं. ते जेव्हा त्यांच्या घरी तार गेली, तर तेव्हा त्यांच्या हं, वडिलांना हार्ट अटॅक येऊन ते गेले. हं, परंतु यांनी ठरवलं होतं की मला बॅरिस्टर व्हायचं नाही किंवा आय एस व्हायचं नाहीये. त्यांनी परीक्षा हं, पण कुठल्या दिल्या नाहीत आणि त्यांनी आध्यात्मिक जीवन स्वीकारलं. आता हं, त्यांच्या जीवनामधलं हे एक उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. बरोबर आहे. छान. स्वतःच्या जीवनामधलं काय सांगता येईल का आपल्या? कुणाला अनुभव आहे का हा, असा? हे जास्त महत्वाचं आहे. सर मी सांगेल. हा, सांगा. त्याच्या म्हणजे माझं 1999 2000 मध्ये माझी 12वी झाली सर. हं, तर हं, त्या काळात कसं होतं की टोटल ऍग्रिकेट वरती तुमचं मेडिकल इंजिनिअरिंग ह्याचं ऍडमिशन असायचं, हं, ए ग्रुप, बी ग्रुप, आणि टोटल ऍग्रिकेट वरच हं, डीएड ला नंबर असायचा. तर आमच्या वेळी इतकी क्रेज होती हं, डीएड ची, बापरे, की हं, म्हणजे ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजचं डीएड भेटते ते म्हणजे खूप त्यांचे पॅरेंट्स असे लकी.
माझं योगायोगाने मी हं, माझं माझं माहेर बार्शी, तर माझा तिथल्याच हं, गव्हर्नमेंट कॉलेजला ला नंबर लागलेला आणि माझी सुप्त हं, इच्छा होती इंजिनिअरिंग करायची. पण हं, होतं म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग करू नाही दिलं मला ऍडमिशन. आणि मेडिकलला मी घेतलं. मला पर्सेंटेज चांगलं होतं, बीडीएस भेटलं असतं, बीएमएस भेटलं असतं, पण पार्श्वभूमी काही हं, नव्हती मेडिकल फील्डची. मग आम्ही, माझ्या पप्पांचे सिनियर आहेत, त्यांची मुलगी एक जयसिंगपूरला शिकतीये मेडिकलला. मग एक सेफ वातावरण म्हणून डायरेक्ट मी तिथली सीट रिझर्व करून ठेवली आणि ऍडमिशन घेऊन टाकलं. पुढचे राऊंड अटेंड केले नाही किंवा हं, काहीच नाही केले. आणि मग तिथं गेल्यानंतर हं, कळालं की बीएचएमएस ही वेगळी पदवी आहे, बीएमएस वेगळी आहे, बीडीएस वेगळी आहे. हं, मग मेरिटनुसार हं, आपल्या समाजामध्ये बीएमएस, नंतर बीएचएमएस, नंतर त्याच्यावरती बीडीएस, एमबीबीएस असं आहे. मग हं, योगायोगाने मी बीएचएमएस ला गेले सर. पण मला होमिओपॅथी बद्दल स्टडी केल्यानंतर जो मनात माझ्या हं, वाटते की मला ह्याच्यापेक्षा बेटर भेटत होतं, मी इथं का आले, चुकून आले असं वाटत होतं, ती माझी खंत 6 महिन्यातच गेली सर. आणि असं वाटलं की नाही, माझ्यासाठी बीएचएमएसच योग्य आहे, म्हणून हं. हे केलं. म्हणजे माझी खंत गेली माझी 6 महिने. म्हणजे नंतर कळतं आपल्याला की ते झालं नाही ते चांगलं झालं. तर माझ्या आयुष्यामधलं एक सांगतो बघा उदाहरण, की मी सध्या जी नोकरी करतोय तिथं काही थोड्या अडचणी मला आल्या आणि जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याकडून काही थोडासा त्रास होता. मग मला दुसरी ऑफर मिळाली एक नोकरीसाठी आणि मी ती नोकरी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि भेटली पण ती. पण असं झालं की ती फक्त 6 महिन्यासाठी होती. मग मी काय करणार होतो, की ही नवीन जी नोकरी भेटली आहे, त्यावेळेस मला ज्यांनी त्रास दिला होता, त्यांना मी थोडंसं उलट बोलणार होतो. मग उलट बोलल्यानंतर ती नोकरी सोडून द्यायची आणि ही धरायची, असं आपण ठरवलेलं होतं. पण झालं काय, की नवीन नोकरी फक्त 6 महिन्यासाठी होती. मग काही कालावधी गेला. काही कालावधी गेल्यानंतर कळालं, की आपण ही नवीन धरली नाही, तेच चांगलं झालं. कारण जुनी ही महत्वाची होती. म्हणजे अशा काही गोष्टी असतात, की तिथं नाही झाल्या तरी दुःख मानून घ्यायचं नाही. कारण ईश्वर जो आपल्याला देतोय, तो आपल्यासाठी काय योग्य आहे, तेच आपल्याला देत असतो. आणि त्याच्यातच आपलं हित दडलेलं असतं. पुढे बघूया. म्हणजेच अपयश सहजतेने घ्या असं तिथं म्हणलेलं आहे. तसेच पुढे बघूया, परिस्थितीवर नियंत्रण. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्थिर बुद्धीने कसलाही पक्षपात न करता घडणाऱ्या अथवा घडलेल्या घटनांचा वा कृतीचा सर्व बाजूने समतोल विचार करणे आणि मग प्रत्यक्ष कृती करणे. आता बघा, रागाच्या भरामध्ये व्यक्ती चुकीचे निर्णय घेऊ शकतो. बरोबर आहे. जे निर्णय घ्यायला नको होते, ते निर्णय घेऊ शकतो. असं पण होतं बघा कधी-कधी. जिथं आपण रागामध्ये एखादा निर्णय घेतलाय आणि तो चुकीचा ठरलाय आणि जो घ्यायला नको होता. असं पण कधी-कधी ठरतं. मग परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं कसं गरजेचं आहे? तर जी घटना किंवा जी परिस्थिती घडलेली आहे, तिचा चहूबाजूने विचार करा. मन शांत झाल्यास चहूबाजूने विचार करा आणि त्याच्यावर काय ॲक्शन घेणं गरजेचं आहे. घेणं गरजेचं आहे किंवा न घेणं गरजेचं आहे, हे ठरवा आणि मगच त्या कृतीवर आपण म्हणजे त्या कृतीचा अवलंब करा. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, परिस्थितीवर नियंत्रण. आता ह्या ज्या गोष्टी आपण बघितल्या 2-4 अ, परिस्थितीवर नियंत्रण असेल किंवा अपयश सहजतेने घ्या असं असेल, ह्या गोष्टी सर्व तपामध्ये येतात का हो? हो, येऊ शकतात ना. येतात ना सर. येतात. बरोबर आहे. द्वंद्वांना सहन करणे. ठीक आहे. पुढे बघूया मग. पुढे काय होतं तपाच्या नंतर? स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? स्वतःच स्वतःचं म्हणजे अध्ययन. मनन करणं, चिंतन करणं. ठीक आहे. स्वतःचं अध्ययन. आणखीन काय सांगता येईल? स्वअध्ययन.
अंतर्मुख होऊन म्हणजे स्वतःच विचार करणं ठीक स्वतःबद्दल. आहे, ठीक आहे. म्हणजेच आता जे आपण उदाहरण बघितलं किंवा लाटचा जो मुद्दा बघितला आपण, तो तिथं लागू होतो का बघा. बरोबर आहे. काय होता, परिस्थितीवर नियंत्रण. मग काय म्हणलं, परिस्थिती घडलेली आहे, परंतु अंतर्मुख होऊन स्वतःचं अध्ययन करून आपण केलोय ते चांगलं बरोबर केलोय का वाईट केलोय हे करणं सुद्धा गरजेचंच आहे. बरोबर आहे. तो मुद्दा सुद्धा तिथं लागू होऊ शकतो. तसेच बघा पुढे बघूयात मग आपण स्वाध्याय. तर ग्रंथामध्ये असं आले आहे की वेद, शास्त्र, पुराण, गीता यांचं अध्ययन म्हणजे स्वाध्याय असं सुद्धा तिथं म्हणलेलं आहे. बरोबर आहे. हे सगळे ग्रंथ कसे आहेत, पवित्र ग्रंथ आहेत. बरोबर आहे. वेद असतील, शास्त्र असतील, पुराण असतील, गीता असतील आणि ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तीनं यांचं अध्ययन करावं. बरोबर आहे. याच्यातून त्याला काही मार्ग सापडू शकतात. आणि स्वाध्याय करणं म्हणजे मनाला प्रसन्न करण्याचा आणि मनाला शांत करण्याचा हा सुद्धा एक उपाय आहे. मग वेदशास्त्र, पुराण, गीता हे सर्व ग्रंथ तर ठीक आहेत, यांचं तर अध्ययन करावं, छान आहे. पण त्यासोबत आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे चांगली पुस्तके. बरोबर आहे का हो? स्वाध्यायामध्ये येतील का? जी ते मनाला शांत सकारात्मक ज्ञान. करतात. हा. हो येतात. पुस्तक वेदशास्त्र तर येतात स्वाध्यायामध्ये, यांचं तर अध्ययन करावंच. त्याचसोबत चांगल्या पुस्तकांचं सुद्धा अध्ययन करावं, म्हणजेच ते स्वाध्यायामध्ये येतात. ही चांगली पुस्तकं आपल्याला काय देतात बघूयात. पुस्तकांना खरे मित्र किंवा गुरु असे संबोधले जाते, कारण पुस्तके ही कधीही खरी माहिती देतात. बरोबर आहे. समजा आपण ताणतणावाच्या अवस्थेमध्ये आहोत, तर बघा एखादी परिस्थिती घडली तर शिकवणारे भरपूर असतात बघा. बरोबर आहे. आपल्यापेक्षा दुसऱ्यांना कोडं पडतं आपल्या परिस्थितीचं. बरोबर आहे. होतं का असं? एखादी जरी हो, घटना होतं ना. घडली तर गावभर चर्चा तीच असते की याच्यासोबत असं असं घडलं, याची बायको माहेरी निघून गेली, यांना काय कोड हो. बरोबर आहे. मग आपल्याला कोड जेवढं नसतं तेवढं कोड हे इतरांना असतं. मग अशा वेळी बाहेरचे जे लोक आहेत ते आपल्याला सल्ले देतात किंवा बाहेर तोंड काढू देत नाही. का झालं, कसं काय गेली, का झालं, काय भांडण झालं. बरोबर आहे. असे प्रश्न विचारत असतात. मग अशा वेळी एखादी व्यक्ती चांगला मार्ग सांगू शकते किंवा एखादी व्यक्ती वाईट मार्गही सांगू शकते. बरोबर आहे. बरेच जण शिकवणारे असतात, कोणी चांगलं सांगतं, कोणी वाईट सांगतं. तसेच मग एखादी व्यक्ती एखादी गोष्ट वाईट सांगू शकते, पण पुस्तकं तुम्हाला कधीच खोटी माहिती सांगू शकत नाही बा. बरोबर आहे. ती चांगलीच माहिती सांगतात. तसेच एखाद्या परिस्थितीमधून जाताना आता पुढे बघा काय म्हणले, तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा पुस्तके हे खरे सोबती असतात. बरोबर आहे का हो? बघा एखादी परिस्थिती अवघड आहे, अशा अवघड परिस्थितीमध्ये जगताना बाहेरचे लोक तर त्रासच देतात, काय झालं काय नाही म्हणून. मग हा व्यक्ती एकलकोंडा होतो. काही परिस्थिती अशी असते, काही काही परिस्थिती अशी असते, बाहेरचे लोक तर त्रास देतात, घरचे पण त्रास देतात. मग अशा वेळी माणूस एकलकोंडा होतो. बरोबर आहे. आणि त्याचा विश्वास कुठेही बसायला लागत नाही. मग असे एकटं असलेल्या वेळी पुस्तक हे त्याचं चांगलं सोबती होऊ शकतो, चांगला मित्र होऊ शकतो. चांगले पुस्तक म्हणजे चांगल्या मित्रांच्या बरोबरीचा आहे. बरोबर आहे. आणि अशा पुस्तकातून आता पुढे काय म्हणले बघा, पुस्तके वाचल्याने मेंदूचा व्यायाम होतो, ज्ञानात भर पडते, ज्यामुळे गंभीर विचार, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे यासारख्या आपल्या संज्ञानात्मक क्षमता वाढतात. बरोबर आहे.
समस्या सोडवण्यासाठी उपाय सापडतील का पुस्तकामधून? सापडतील ना. किंवा जी व्यक्ती ज्ञानी असते, खूप वाचन झालेलं आहे त्या व्यक्तीचं, अशी व्यक्ती सतत शांत असते बघा, जास्त बोलत नाही, काम आहे तेवढंच बोलते. किंवा एखादी परिस्थिती त्या व्यक्तीला हलवू शकत नाही, म्हणजे तिचा स्वभाव हलवू शकत नाही. म्हणजे का? तर त्याच्याकडे ज्ञानाची जी शिदोरी आहे ती खूप मोठी आहे. बरोबर आहे. भरपूर पुस्तकं वाचल्यामुळं काय होतं, ज्ञानाचं भांडार वाढतं आणि अशा भांडारातून आपल्या जीवनात